नमस्कार मित्रांनो. तर आजच्या एपिसोडमध्ये होतं असं, जो धैर्य आहे तो सावीला घरामध्ये घेऊन जातो. घरामध्ये घेऊन गेल्यानंतर सर्वांसमोर तिला प्रपोज करतो आणि बोलतो, की "सावी तुझ्यावर माझं प्रेम आहे." त्यानंतर जे भाऊ असतात ते पुढे येतात. दोघांचा हातात हात देतात आणि कायम असेच सोबत राहा, असं बोलतात. त्यानंतर जो पराक असतो तो घरामधून 2 हार घेऊन येतो. ते एकामेकाला अंगठी घालतात. आणि अंगठी घातल्यानंतर जो पराग असतो हार देतो आणि हार दिल्यानंतर धैर्य आणि सावी एकमेकाला हार घालतात. त्यानंतर पुन्हा एकदा ते बोलतात, की "तुमच्या समोर आमच्या दोघांचं लग्न झालं नव्हतं. आता हेच लग्न समजा आणि आनंद माना," असं ते बोलत असतात. त्यानंतर हार घातल्यानंतर दामिनी इकडं रागारागात बघत असते आणि तिच्या मनात काय चालू असतं काय माहिती. तर इकडं जी दोघं असतात ते सर्वांचे आशीर्वाद घ्यायला लागतात. त्यानंतर जी दामिनी असते ती आशीर्वाद देत नाही आणि बोलते, की "धैर्य, तू जे केलंय ना ते खरंच खूप योग्य केलंय आणि खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे मला," असं ती बोलत असते. त्यानंतर जो धैर्य असतो दोघेही एकमेकाला मिठी मारतात. म्हणजे धैर्य आणि सावी आणि जी दामिनी असते ती एकमेकाला घट्ट मिठी मारतात आणि त्यानंतर दामिनी बोलते, "आत्ता मी तुमच्यासोबत गोड-गोड बोलत आहे, पण नंतर या पोरीला नाही तोंड जोडायला लावलं आणि घरातून बाहेर काढलं ना, तर नाव दामिनी मुजुमदार लावणार नाही." असं ती मनातल्या मनात बोलत असते. त्यानंतर सावीच्या मनात पण वेगळंच चालू असतं. ती विचार करत असते, की दामिनी मॅडमच्या मनात नक्कीच काहीतरी आहे. ते अचानक एवढे कसे गोड-गोड बोलायला लागले, असं ती बोलत असते. त्यानंतर दुसरीकडं जे सावीचे वडील आहे, ते रस्त्याने चाललेले असतात. त्यांना काहीच सुधरत नाही. ते कसेबसे घराकडे येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर होतं असं, जी सावी आहे, ती गडबडीत आवरत असते. ती घरापाशी म्हणजे जे सावीचे वडील आहे, ते घराच्या बाहेर येतात आणि जी सावी आहे, ती तिथं आतमध्ये असते आणि ती काहीतरी कामासाठी बाहेर येत असते आणि सावीचे वडील बाहेरून हाका मारत असतात. आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय. कारण असं तर होणारच आहे. कारण जो सावीचे वडील आहेत, ते पुन्हा एकदा इरा त्याला पकडून घेऊन जाणार आहे. त्याच्यात काही वाद नाही. कारण आधी देखील आधीच्या प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे, की जी इरा आहे, ती सावीला धमकी देताना दाखवलेलं आहे, की तुझे वडील माझ्या ताब्यात आहे. त्यामुळे तिथं कदाचित इरा पुन्हा येत असेल आणि त्याच्या सावीच्या वडिलांना पुन्हा घेऊन जात असेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून जा.